सुरुवात बघशाल ना तर मग हे बघा येऊन पुढे थांबले असत मिरवणुकीत ना, आपण पुढे जाऊया बघूया आपलं का बघू मिळतात. चला, ते घेऊन जातात संकट, ते घेऊन जातात म्हणून त्यांका विघ्न हरता. विघ्न म्हणजे दुःख, हरता म्हणजे हरण करणारा, तर असं तो विघ्न हरता असा. चला बाप्पांचं निरोप घेऊया. गणपती बाप्पा फिरूनच चला यो काय आलंच तो भेटलंच नाही रे बाबा. चालली असाच राहते गुलाल बिलाल काय नको, टिळो लावता. बघा या माणसाक विसरलाच नाही असा होतच नाही. काय माहित नाही आपण अरे गप आता गुलामा. पुढे जाऊया आणि पुढे बघूया ना आधी काय भाऊक मिळत होता. चला तर मित्रांनो, हे कोकणातले जे गणेशोत्सव असतात ना, ह्या गणेशोत्सवांका तुमका ही जी रीलपेल बघूक मिळतली तर ही अशीच असतली. नाच बघा यांचं आणि नाचत हे बघा. तर मग ही तर सुरुवात असत यांची गणेश विसर्जन झालं. चला आपण गणपती बघायचं. थांब भाई पाठीमागे दाखवूया यांका. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव. कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत करतोय. कानाचे कानठळे उडवले बघा. तर आपण कोकणात दिला असावं आणि कोकणात दिल्यावर आपल्या जर गणेश उत्सवाची मजा नाही घेती आली तर मग कसा गोया. पण मग आता उशीर झालो आणि सगळ्यात जे आकर्षणाचा काम किंवा आकर्षणाचा जे केंद्रबिंदू असं ना ते असा गणेश विसर्जन म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाचं निरोप घेतं. आता हेच असता की काही जण 1.5 दिवसाचं ठेवतात, 1, 1.5, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 8, 9 दिवस, 11 दिवस, त्याच्यानंतर 21 दिवस किंवा 42 दिवस हे ठरलेलं असतात. तर मग बघा मोरया. तर मग ह्योच असता की एवढे दिवस बाप्पा आपल्या घरी येतात. बाप्पा आपल्या घरी एक कुटुंबाचं भाग म्हणून आपल्याला हे स्थापित केलं जातं आणि एवढ्या दिवसानंतर मग ते का निरोप देतात. ते जड अंतकरणार निरोप देतात आणि ही जी असता ना तो भावनेचा भाग आहे की ही अटॅचमेंट एक वेगळीच असा. आपल्या कुटुंबात एक मेंबर म्हणून म्हणजेच एक कुटुंबाचा सदस्य म्हणून एवढे दिवस असतात. पण मग शेवटी निरोप देताना तर मग आजचा ह्यो दिवस असा विसर्जनाचा आणि ह्या विसर्जनाच्या दिवशी यांचा उत्साह काय असताना तो दाखवत आहे. 1 मिनिट. तर उद्धर अंतकरणान बाप्पाचं निरोप घेताना सगळ्या मंडळींच्या मनात तोच प्रश्न असता, आता चाललेत पण पुढच्या वर्षी लवकर येवा. तर गणेश भेटलो आमका आणि ही अशीच मिरवणूक दिसतली. पण गणपती विसर्जनाच्या ह्या उत्सवात आपले जे मुंबईचे चाकरमानी असतात ते कसे साजरे असतात किंवा कसे सहभागी होतात ते बघा. तर बाप्पा आता लाईनिंग सर. तर जसं बोलताय की आता ह्या गोष्टी ज्या असतात ना तर या भावनेच्या असतात. एवढे दिवस बाप्पा येऊन आपल्यासोबत थांबलेलो असतात पण मग शेवटी निरोप देताना अंतकरण जड होता. दुःख जर ह्याच असतात की बाप्पा पुन्हा एवढे दिवस येऊन आपल्या कुटुंबाचा भाग होते पण मग आता चालले असत. तर मग हे चाललेत ते तात्पुरते चाललेत पण पुढच्या वर्षी लवकर येतील याची ते शाश्वती देतात. तसेच जाताना एक गोष्ट नक्की असा की त्यांना विघ्नहर्ता ह्यासाठीच बोललं जातं. जेव्हा ते आपल्या घरी येतात तर एवढे दिवस विराजमान असतात पण मग नंतर जाताना आपल्या घरातले आपल्या कुटुंबावर जे सगळे दुःख ते घेऊन जातात, संकट ते घेऊन जातात म्हणून त्यांना विघ्न हरता. विघ्न म्हणजे दुःख, हरता म्हणजे हरण करणारा, तर असं तो विघ्न हरता असा. चला बाप्पांचं निरोप घेऊया. गणपती बाप्पा. तर मग बघा
नाना आईसर पहिलेच बसलेले असत. नानांची काही जास्त ओळख देऊची गरज नाही, नाना आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. तर मग ह्या कुटुंबाचा भाग भाई असा सगळ्यांची मुलाखत घेतली. लेका बाबा तू बसणारच तर तू थंय थांब, मी तुझी आधी मुलाखत घेतोय. तर मग भाई असा आतमध्ये. आणि हे आपले एकत्र गणेश विसर्जन केलं जातं. तर गावची जी प्रथा असताना तर मग ही वर्षानुवर्ष इलेली असा आणि ती प्रथा जोपासण्याचं काम या आत्तापर्यंतच्या पिढीन केलेलं असा आणि हे पुढच्या पिढीक दिलेली असा. तर त्याचाच भाग म्हणून ही पुढची पिढी असा ही बघा. तर मग यांनी ह्या संस्कृती बघून घेतल्यानी आहेत आणि हे जोपासण्याचं काम हे बखूबी करतील एवढी आमची शाश्वती असा. तर चला आपण पुढे जाऊयात. आमचे सचिन सेठ असतात सर. आता सचिन सेठ बघा घरचं गणपती घेऊन चाललेत, म्हणजे हे एकत्र असतात. प्रकाश सेठ इलाय सांगितलं होतं नाही येतलंय म्हणून मग आपले. तर मग चला ऐसरना सचिन सेठ असत आपल्या गणपती बाप्पा सोबत विसर्जनाचा दिवस असा. अर्थातच शाडू मातीचा गणपती. हा एक अरे हा पप्पू असा सर. तर मग हे सगळे असत आणि ही काय की गावी ही रीत असा परंपरा असा एवढ्या वर्षापासून येलेली की गणपती विसर्जन हे एकत्र केलं जातं. तर आता हैसरना पुढे गेल्यानंतर तुमचं हेच विसर्जन कसं असा ना ते बघूक मिळत. चला आपण पुढे जाऊया. ऐसर असा बाप्पाच. तर मग बघा ऐसर बघा असा घरचं गणपती आणि विसर्जनात चाललो असा. याच्यासोबतच आपले बाकीचे गणपती बाप्पा असत आणि हे विसर्जनासाठी चालले असत. आज तर घरातून जाताना शेवटी काही बोलाव तरी भावना असा एक अटॅचमेंट असा भावना जोडलेली असा. आज विसर्जनाचा दिवस दुःख दंत करणार भावना विसर्जन केलं जातं. आतमध्ये फक्त आता बाहेर नाचताय पण आतमध्ये तर नाचता बघा. डिपॉझिट चाललं बाबा. पुढच्या वर्षी हो मोठं गणपती कोणाचं हैसर गणपती असतो मोंडकरांचं गणपती हैसर असा. आणि आता विसर्जनासाठी आपला हैसर तरीवर असा जाज दुरी असत दुर्यांचं पण गणपती हैसर असा. आणि आता विसर्जन जे एकत्रित विसर्जन चालताना त्याचा या उदाहरण असा आपलं पक्या सेटचं यच गणपती असा बघा. तर या वर्षी तो गणपती होता आणि प्रकाश सेट आपलं हैसर उभं असा सोबत. छान अति सुंदर. यावेळेस जीवाची मजा करून घेतलेली माणसं आधी बघा. एक चंदेरी सोनेरी हिरवे पिवळे निळे सगळे रंग असतात यावेळेस. हे विसर्जनाक आपल्या काही बघूक मिळूचे नाही. यावर्षी हैसर बघूक मिळाले असत. काय आपला मित्र आहे निलेश मोंडकर. तर त्यांचं यो गणपती हे पण मोंडकर परिवारातले आणि मोंडकर कुटुंबात हे बोळाशंकर हा आजचे चंदेरी सोनेरी जे रंग आणल्याने होते ना त्याची जीवाची मुंबई करून घेतल्याने आता सगळ्यांनी. हा अच्छा चांदी स्वस्त झाली म्हणून लेप लावलेला. तर ह्या अशा गोष्टी असतात की ते आपल्या कोकणात हमखास बघूक मिळतात. आणि याच्या व्यतिरिक्त जीवाची मजा ही आम्ही करून जी घेत आहोत
ती अशी असतात. बारकी घेऊ. चला तर मग हैसर ना ही जी लाईन होती आपली अखंड धुरी आणि अनभवणे, पाटील, पाळेकर, मोंडकर सगळ्यांची होती आणि त्याच्यात आपलं सचिन सेठ हैसर असा बघा. ये माझं सेपरेट बनव. सचिनचा गणपती असं विसर्जनासाठी सज्ज. दरवर्षी आम्ही हेच सांगतो. पण काय असतं की एवढे दिवस जर गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान असताना तर मग त्याच्यात एक जिव्हाळा, भावनिक बंध, ऋणानुबंध बोलतात ना, तर तसे असतात. आणि ते जेव्हा विसर्जनाचे दिवस येतात जवळ तसे ती भावना आपली खरोखर म्हणजे काय बोलणार ह्या गोष्टी ज्या आहेत ना, विसर्जनाच्या वेळी आपल्या एक दुःखद अंतकरण असं होतं की बाबा नाही आता बाप्पा चालले. एवढे दिवस आपल्या घरात एक सदस्य म्हणून होतो आणि हे विराजमान झालेले बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या ह्या आशेने आम्ही पुन्हा यांचं विसर्जन करतो. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा केल्याने कुटुंब एकत्र येण्यासाठी असं वर्षानुवर्ष आता चालत गेलेली अशीच परंपरा वर्षानुवर्ष ती परंपरा जी कोकणात त्यांनी चालू केल्याने तो वारसो आम्ही एक कोकणकरांनी जपलेलो असो. तर मग आपले धुरी बंधू विलास धुरी ना, तर मग आता त्यांना काय झालं चांदी लय स्वस्त झाली या वर्षी आम्ही बाबा लुटून घेतला. तर मग ही धुर्यांचा ह्यो गणपती असा ह्या वर्षीचा. चला गणपती बाप्पा मोरया. अरे काय कलर लेट थंय होता तेव्हा रंगवलास तुम्ही माका आंघोळ करून येऊची लागली म्हणजे ढुवून बिवून. आता परत तर हे विसर्जन अले वा. रंग अगदी सुटणार नाही 4 दिवस. एक एक करून गणपती चालले. कोकणासाठी काय पण तर मग हो बघा हाय सर बाबा सगळे कलरच लावून बसली होत आज. सावलीच येत होती. चला तर मित्रांनो व्हिडिओ हैसर संपत आहे म्हणून आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा गाणं. जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करू असतात तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.